नमोबुद्धाय जय भीम मित्रांनो. आज आपण कळमेश्वर जवळ चिंचोली या गावाजवळ आज शांतीवन इथे पोहोचलो आहोत. आपल्याशी वंदना तागडे ताई सुद्धा जुडलेल्या आहे. बाबासाहेबांची फोटोकॉपी असलेली प्रतिमाची घेऊन सुद्धा जनजागृतीचं काम करतात आणि आज इथे आपल्याला एक सुंदर असं गाणं प्रस्तुत करणार आहे. 14 ऑक्टोबर 56 साली भीमाने आपल्याला दीक्षा दिली. हा सुंदर असं गाणं आपल्याला प्रस्तुत करणार आहे. मॅडम आपलं परिचय सांगा आणि गाणं प्रस्तुत करा. माझं नाव वंदना तागडे आहे. मी KJN सोसायटी नागपूरला राहते आणि 14 ऑक्टोबर 56 साली दीक्षा भीमाने दिली ही गाणं आहे. 14 ऑक्टोबर 56 साली दीक्षा भीमाने दिली, नागपुराची भूमी ते पावन झाली, नागपुराची भूमी ती पावन झाली, नागपुराची भूमी ते पावन झाली. हर्षित होऊन जनता सारी धावून तिथे जाते, दर्शन घडता त्या भूमीचे आनंदित होते. हर्षित होऊन जनता सारी धावून तिथे जाते, दर्शन घडता त्या भूमीचे आनंदित होते. सोडा बघूनी तिथला आज अशी ही कीर्ती केली, नागपुराची भूमी ते पावन झाली, नागपुराची भूमी ते पावन झाली, नागपुराची भूमी ते पावन झाली. हिंदू धर्माच्या देवी देवताला सोडून आता दिले, हिंदू धर्माच्या देवी देवताला दिले, नागपुराच्या दीक्षाभूमीवर पाऊले वडविले, नागपुराच्या दीक्षाभूमीवर पाऊले वडविले. पंचशिलेची त्रिशरणाची दीक्षा जगाला दिली, नागपुराची भूमी ते पावन झाली, नागपुराची भूमी ते पावन झाली, नागपुराची भूमी ते पावन झाली. लाखो नाये जेव्हा कौतुक करती भीमाचे, लाखो नाये जेव्हा कौतुक करती भीमाचे, त्यातच आहे कल्याण आता साऱ्या मानवाचे, त्यातच आहे कल्याण आता साऱ्या मानवाचे. त्रिशरणाची पंचशिलेची दीक्षा जगाला दिली, नागपुराची भूमी ते पावन झाली, नागपुराची भूमी ते पावन झाली, नागपुराची भूमी ते पावन झाली. चला मिळून सर्वच आता आनंदाने जाऊ, चला मिळून सर्वच आता आनंदाने जाऊ. दीक्षाभूमीच्या ताईने सुंदर असं गाणं प्रस्तुत केलं. एक सुंदर असं गाणं समाजाला जोडण्याचं हे गाणं होतं आणि एकमेकांना राहतं आणि समाजाला बुद्धधर्म वाढवण्याचं ह्या गाणं आपल्याला प्रस्तुत केलेलं गाणं. आणि बाबासाहेबांनी जे आपल्याला जी दीक्षा दिली आणि त्याच्यावर संविधान आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यावर हा एक सुंदर असं गाणं. आणि आपल्याकडे त्यांना क्रांतिकारी जय भीम.